मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाची दखल घेतली असती तर आज एसटी महामंडळावर संपाची वेळ आली नसती। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, तसेच जानेवारी 2014 ते जुलै 2018 या काळातील प्रलंबित महागाई भत्ता यासह अन्य मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 महिन्यापूर्वी देण्यात आले होते। या निवेदनाची मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनाने दखल घेतली असती तर आज एसटी महामंडळावर संपाची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया महाड एसटी आगारातील कर्मचारी संघटनेचे सचिव कैलास देशमुख यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी हे जे आम्ही दिलेलं जो 1.25 महिना आम्ही आधी दिलेलं जर हे नोटीस याची जर पूर्तता केली असती तर हे आंदोलन उभं राहिलं नसतं। हे आंदोलन उभं राहिल्यामुळे नाही म्हणलं तरी लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत, ज्या पुणे असतील, मुंबई असतील, बोरवली असतील किंवा जळगाव असतील, सातारा भागात जाणाऱ्या गाड्या असतील, त्या गाड्या नाही म्हणलं तर त्या गाड्या आहेत या ठिकाणी थांबलेल्या आहेत। त्या थांबल्यामुळे प्रवाशांची हेळसांड 100% झालेली आहे। आम्ही या निमित्तानं प्रवासी वर्गाची या ठिकाणी जाहीर माफी मागतोच, परंतु हे जर माननीय मुख्यमंत्री आणि या शासनाने जर हा निर्णय योग्य वेळी घेतला असता तर ही हेळसांड झाली नसती। त्यामुळे जे झालेले आहे ते या ठिकाणी शासनाने त्याचा त्वरित निर्णय घेऊन जे झालेली जी घटना आहे ती थांबवावी व कर्मचाऱ्यांना, राज्य सरकारी कर्मचाऱ्या इतकं जे वेतनाची आमची जी मागणी आहे ती मागणी ताबडतोब या ठिकाणी पूर्ण करणं खऱ्या अर्थाने अपेक्षित आहे। राज्य सरकार खऱ्या अर्थानं बऱ्याच सवलती या ठिकाणी देत आहे। अगदी लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्याच्या योजना असतील किंवा शिक्षकांच्या शालेय विद्यार्थ्यांच्या योजना असतील, अतिशय चांगल्या योजना या ठिकाणी हे राज्य सरकार देते। त्यामुळे राज्य सरकारकडे बघण्याचा कल याही ठिकाणी चांगला झालेला आहे, परंतु त्या एसटीच्या संदर्भात त्यांनी अजून चांगली भूमिका घेऊन एसटी कर्मचाऱ्याचं देखील त्यांनी या ठिकाणी समर्थन करून आमचा पगारवाढ करावा। आमचं नेहमीच असतंय की जे आमचे काम करतात आम्ही नेहमी त्यांचं काम करत असतो। आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना आशीर्वाद दिल्याशिवाय कधी राहणार। अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाविरोधात लढवलेल्या चौदार तळ्याच्या क्रांतीभूमीमध्ये पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती। शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गोरगरीब जनतेचा। तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा आवाज स्वराज लाईव्ह न्यूज चॅनल।